तर आपण आता आलेलो आहोत उपरकोट फोर्टला. एंट्रन्स लाईन पण भरपूर आहे. चला जाऊया किल्ल्यामध्ये. तर आपण आता एंट्री मारली उपरकोट फोर्टमध्ये आणि एंट्री केल्या केल्या जसं सगळ्या किल्ल्यांमध्ये असतं बजरंगबली. सगळ्या किल्ल्यांमध्ये बघितलेलं आहे. आपल्या इकडे पण महाराष्ट्रामध्ये पण शिवाजी महाराजांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या सगळ्या किल्ल्यांमध्ये. हे बघा किल्ला पूर्ण रिनोव्हेट केलेला आहे. दरवाजे वगैरे सगळे नवीन बनवलेले आहेत. एंट्रन्स टॉवर. हा किल्ल्याचा ओरिजिनल दरवाजा. पण आता पूर्ण एक्झॅक्ट रेप्लिका बनवलं मग त्याने. हे सगळे ना किल्ल्याचे पार्ट्स जे जे तुटलेले आहेत ना ते ठेवलेले असतील. ते नाही का आपण इकडे गेलेलो तो कांगडा फोर्टला, तिकडे पण कसं त्या किल्ल्याचे पार्ट सगळे तुटलेले ठेवलेले. या किल्ल्याच्या मजबूत भिंती खूप जाड्या आहेत. 2 फुटाच्या आहेत. 2 फूट. हा गुजरातचा मॅप. आणि हे बघ सायकलचा ट्रॅक आहे बघ. आणि आता आपण उपरकोट फोर्ट मध्ये. मस्त मागचा नजारा आहे किल्ला. हा बघ हा ना हा दमलाय. हा 1 मिनिट आधी रडत होता पाय दुखतात. हा आणि आता बघ ही आहे या किल्ल्यावरची सर्वात मोठी तोफ. तर आपण आता चाललो आहोत बुद्धिस्ट केव्ह मध्ये. ही त्याची हिस्ट्री दिलेली आहे इकडे. आणि हे आहे केव्ह. हो चल बुद्धिस्ट केव्ह. ए रियान टुटू इकडे. हे काय इथून झालं चालेल. हो चल चल. अरे चला चला चला. अरे चला चला. काय फसवलं. हा थंड आहे बाई इथे. हा अरे बापरे. बूट आता काय करायचं. रियान शूज काढायला लागतील. हे समजा आता बनवलेले आहे ते मधले पिलर. हा हे पिलर आता बनवलेले आहेत. हे जुने पिलर आहेत. हे बघ हे स्क्वेअर पिलर आहेत ते नवीन बनवले आहेत. आता तो फसवत होता आपल्याला. पण बिचाऱ्याने ओरडा काढला. अरे बाप रे. हे बघ पिलर्स बघ जबरदस्त आहेत. पण छान आहे.
मॉडेल आहे ते तुटायला आलंय, क्रॅक गेल्या सगळ्या दगडाला, म्हणून ते पिलर लावलेत. हे सर्कलवाले ओरिजिनल पिलर. ऍक्च्युली दमलं होतं माहिती खूप. हो जबरदस्त. जेल जेल व्हेंटिलेशन. आता ह्याच्यात कळतंय की नाही माहिती नाही, पण जेल सारखं वाटतंय. कमाल कमाल आहे. पण हे आता बनवलं रे, नाही मामा हे जुनं वाटतंय. हे बघ, हे बघ ना, ही दगड सगळी आतमधली आहेत. हा पाणी खाली चल. दोन फ्लोअरची ही केव आहे, बुद्धिस्ट केव. आता आपण होतो तर पहिल्या फ्लोअरला होतो, आता दुसरा फ्लोअर खाली चाललोय. हा काय थंड आहे. अरे वा वाव. हे बघा पिलर्स. आणि किती थंड आहे. वा, हे व्हिडिओत सांगून नाही कळणार किती थंड आहे. त्यासाठी काय करावं, प्रत्यक्षात यावं. बघ इथं कलाकृती केलेली आहे. हे बघ डिझाईन बघ, किती बारीक डिझाईन आहे, जाळीदार. एकदम छान सुंदर. हे बघ बाहेर बोलणी येते. हे बघ, हे तर सही खतरनाक आहे. काय आहे ते माहिती नाही, पण खतरनाक आहे. सगळीकडे असे होल होल केलेले आहेत बघ. हा पण पाण्याचं करणार काय. हे बघ इकडे हे जास्ती होल झालेत, आणि हे नॅचरल होल नाही, हे मॅनमेड आहेत. हे केलेले आहेत, नैसर्गिक होल नाही आहेत हे. हे टॉयलेट 1000 मीटर हाईट आहे. हा तो बघ, कुठे गेलो मग. ते तर खालचे आहेत मामा, ते तर खालचे आहेत. नाही नाही वर्ष वर्ष नाही नाही नाही, ते रोपवे वरून येतं ना बघ. आपण फोटो काढले ते, आई बोली ते राईटला बघ मंदिर आहे, ती आहे ती. तो रोपवे वाटतं तो एकदम टोकावरती. आणि त्याच्या मागे बाबा बाबा कुठे गेलेलो आपण. हे बघा दिसत असेल तुम्हाला तर. हे बघा एक किल्ल्यातला आतला व्ह्यू. छान आहे. आणि हा वाकडा सरळ रस्त्याने कधी चालणारच नाही, कुठून ना कुठूनच येणार. आणि मुलं पाय दुखतो पाय दुखतो. हा कलर आणा निकर. कलेक्ट करा. हा घे उचल. कुठला पाय तो नाही, ह्याच्यावर ठेवलेला पैकी रॉक घ्यायचा, खालचे नाही घ्यायचे. हा
उचल, कुठला पाहिजे तो उचल तुला. का खूप मोठे आहेत. आणि आता आपण आलेलो आहोत एक विहिरीजवळ. हे विहीर बघा, एवढी मोठी विहीर मी आयुष्यात पहिल्यांदा बघतोय. खूप खूप वाईड आहे, खूप वाईड आहे. ते बघा समोर माणसं उभी आहेत आणि हिची हे बघा ही विड्थ आहे. आणि खोल बघा, हिची खोलाई मी त्या तिकडे सिक्युरिटीवाल्यांना विचारलं. त्यांनी सांगितलं 200 मीटर. हे बघा सिक्युरिटीवाले इकडेच उभे आहेत. ह्यांना विचारलं, ते म्हणाले की 200 मीटर याची खोलाई आहे ही मोठी, आणि खाली जी छोटी आहे ती पकडून. आता पाणी आहे, ते पाणी पण खाली आहे, अजून खूप डीप आहे. 200 मीटर आहे याची खोलाई. आणि ही बनवायला मी तर शॉक झालो ऐकून. 25 वर्ष लागले ही विहीर खोदायला. नंतर त्याने सांगितलं टू बी प्रिसाइज 24 वर्ष 7 महिने. हे आहेत ते सिक्युरिटीवाले. वाव, अमेझिंग. म्हणजे काय बनवलेलं असं ना. आता हे एवढं इथे लेवल कशासाठी. आता हा मधलाच हा स्क्वेअर आहे, त्याची काय गरज. तिथे व्हीआयपी लोक जातील, तिथे जाऊन दुसरं जायचं रस्ता. हा हे बघ ना, तिकडे कुठे जायला काय जागा पण नाही तिकडे जायसाठी. मग ते का बनवलेलं आहे. काय राजा महाराजांचं डोकं होतं. नाही नाही, हे आधीच आहे मामा. काय पण मला हे आधीच नाही, रेलिंग आताची आहे मामा. सोड, हे पण त्यानंतर कट्टे बनवलेले आहे. नाही नाही मामा, हे फक्त त्या लोकांना इथे किल्ल्यात जाताना जाणार सैनिक. हा मग त्याच्यासाठी आता इथे तो दारू गोळा ठेवत असत ना ते काहीतरी बाण वगैरे इथे. उभे असतात. हा इथे उभे असणार ते. हा मग आता इथे ह्यांना काय पाहिजे, सप्लाय इथून करणार ना ते. हे आपल्यासाठी बनवलं मला असं वाटतं. ते नसतील तेव्हा इथून डायरेक्ट उडी मारत असतील, फेकत असतील. नाही बघ ना, हे पण खाली पण क्लोज आहे. असं आपल्या इकडे कसे बुरुज आहेत. इथून ते गोळ्या मारायचे किंवा काय मारायचं काय ते मारायचं खोलातून घुसपे. हा हे बाय हे बंदुकीसाठी आहे, हे छोटे छोटे. पण ती मग एवढी जाडी म्हणजे तुटायलाच नको बाहेर. बंदुकीचं मारायचं. हा किल्ल्यातनच, किल्ल्याच्या बाहेरचा व्ह्यू मस्त गोल आहे. हा बघ बुरुज. एक सनसेट किल्ल्यावरनं. कधी सनसेट बघितलं का. मी वर जात नाहीये, मी दमलोय. मी बाहेरूनच शूट करतो. मामा गेले. थांब. हो 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 हो. सुपर आहे. ही कुठेतरी युटिलाइज केली पाहिजे टेक्निक. ही टेक्निक कुठेतरी युटिलाइज केली पाहिजे. आउटलेट टॉवर हे असं आहे. खरंच मानलं पाहिजे. पण असं वाटतं रेगिस्तानमध्ये आलो मी. रियांचा तो छोटासा. हा आणि घे आणि टाकत जा.
चला आता जाऊया आपण धक्काबारी पॉइंटला. आणि आपला नेक्स्ट पॉइंट आहे धक्काबारी. रियान रियान धक्काबारी. भैया खाली थोड़ा इधर से 1 मिनट. नौकरी नो सवाल छे. तसं यांनी सांगितलं आपल्याला. हाँ 150 अंदाज है, उससे भी ज्यादा रहेगा. अरे ऊपर इधर ग्रिल लगाएंगे सीधा. नहीं ग्रिल लगाएगा ना तो जाएगा नहीं होगा. चलो चलो चल हा आहे धक्काबारी. म्हणजे आपला रायगडाचा टकमकटोक जसा हा पॉइंट आहे. हो हे बघा, इथून थोडासा अंदाजा घ्या किती खोल आहे. हे बघा, माणूस आरामात मरेल. माणूस बघू. हा 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 राईट राईट राईट. ही बाहेर काढले गॅलरी सारखं. त्याच्यावरून धक्का मारणार आणि सरळ धप. तर गाईस हे आहेत 4 तलाव. त्याच्यामध्ये सिमेंटची टाकी आहे. त्याच्या पलीकडे पण एवढीच एरिया आहे. इकडून जर दिसत असेल तर हे बघा, हा पार्टिशन आहे. त्याच्या पुढे पण पाणी दिसतंय बघा. तर हे आता पाणी फुल आहे म्हणून हे सिंगल तलाव दिसतंय. नाहीतर हे 2 तलाव आहेत. हे 2, तसंच त्या बॅरियरच्या त्या साईडला 2 आणि तो खालचा 1, 5 तलाव आहेत. मग मंडळी मी माझा व्हिडिओ इथेच थांबवते. तर आजच्या दिवसात आमचा गिरनार आणि अप्परकोट असे 2 ठिकाणे बघून झाली आहेत. खूप छान वाटले. तर भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.